हे घरगुती सेरेलॅक तुमच्या बाळाला नक्कीच खूप आवडेल. त्याच्यासाठी हे खूप सारं पौष्टिक, हेल्दी आणि आरोग्यदायी असणार आहे. यासाठी आपण सुरुवातीला एक मस्त वाटी भरून एक थोडंसं तूप टाकून कढईमध्ये मखाने चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे. मग सोबत मखाने चांगले रोस्ट करून घेतल्यानंतर ते कधीही मखाने तुम्ही कोणतेही असू द्या, हाताने चांगले असे दाबून बघायचे, म्हणजे कुस्करून बघायचे की ते छान रोस्ट झालेले आहेत का. त्यानंतर एक वाटी तो मस्तपैकी पोहे घ्यायचे. तेही सेम प्रोसिजर. हे बघा, असे मखाने दाबून बघायचे, म्हणजे त्याची पेस्ट झालेली आपल्याला कळते. तूप टाकून मी एक वाटी पुन्हा पोहे घेतले आणि छान तेही ड्राय रोस्ट करून घेतले. अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या. नक्कीच ह्या बाळाला खूप आवडतील. त्यानंतर मी सेम प्रोसिजर एक वाटी ओट्स घेतले होते, जे बाळासाठी, या तिन्ही गोष्टी बाळाला इतक्या हलक्या पचनासाठी असणार आहेत, त्याच्यामुळे ते आवडीने जेवेल. मग गरमी एवढी होती उन्हाळ्याची, बघा दुपारची वेळ होती. मला वाटलं घेबू झोपेल आणि मी ह्या गोष्टी बनवेल, पण कारण तिचं बाकीचं सगळ्या सेरेलॅक संपत आलं होतं. पण काही नाही, ती झोपत नव्हती, म्हणून तिला खेळवत खेळवत अंगावर घेत घेत मला ह्या सर्व गोष्टी बनवाव्या लागल्या. त्यानंतर मी चांगल्यापैकी ओट्स एकदम कमी फ्लेवर ड्राय रोस्ट करून घेतले. घिबूला थोडं बाजूला ठेवून घेतलं. त्या सर्व गोष्टी एका प्लेटमध्ये काढल्या आणि त्यानंतर मला सर्व ड्रायफ्रूट्सची पावडरही बनवायची होती. तर तूप टाकून मी त्याच्यामध्ये 7-8 काजू घेतले, 10-15 बदाम घेतले आणि थोडेसे 7-8 मी आपले अक्रोड घेतले. ह्या सर्व गोष्टी छान मी भाजून घेतल्या आणि आता आपल्याला या सर्वांची इतकी सुंदर पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून. येस, छान ह्या सर्व गोष्टी ग्राइंड करून घ्यायच्या, सर्व एकत्र मिक्स करायच्या. मी त्यानंतर लगेच ड्रायफ्रूट्सची पण पावडर लगे हात काढून घेतली आणि ह्या गोष्टी आपल्याला छान कंटेनरमध्ये, काचाचा असेल तर छानपैकी एअर पॅकमध्ये भरून ठेवायच्या. आणि कसं बनवायचं हे कालच्या रेसिपी व्हिडिओ